आजच्या मननाकडे आपण वळत असताना जात असताना आपण प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि त्याचे 1 ते 5 वचन आपण वाचूया. प्रगटीकरण याचा 14 अध्याय आणि 1 ते 5 वचन. कोकरा व त्याचे अनुयायी. नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. आणि अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखे व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काही वीणा वाजविणारे आपल्या वीणा वाजवीत आहेत अशी होती. ते राजसनासमोर आणि 4 प्राणी व वडील यांच्यासमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कुणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथमफळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहे. वाचलेलं वचन प्रभू आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काही लोक आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. आणि ते लोक स्वर्गामध्ये आहेत, कोकऱ्यासमोर उभे आहेत आणि ते त्या ठिकाणी गीत गात आहेत आणि देवाची ते स्तुती करत आहेत, आराधना करत आहेत. आणि त्याचं जी वचनं आपण वाचली त्याचं मतळास त्या ठिकाणी दिलेलं आहे, कोकरा व त्याचे अनुयायी. तर हा 14वा अध्याय जर पूर्ण जर आपण वाचला तर ह्या 14व्या अध्यायामध्ये आम्हाला जवळजवळ 6 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट आम्ही ते 1 ते 5 वचनामध्ये आम्ही पाहिली. ते ते म्हणजे 1,44,000 लोक यांच्याविषयी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर वचन 6 ते 7 मध्ये आम्हाला जे सार्वकालिक जे गॉस्पल आहे किंवा सार्वकालिक जी सुवार्ता आहे ती देवदूताने त्याची प्रचार केलेला आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. जी शेवटचं गॉस्पल जे सांगण्यात येईल, सुवार्ता सांगण्यात येईल ती देवदूताच्या द्वारे सांगण्यात येईल. ही गोष्ट आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. वचन 8 मध्ये आम्हाला बाबेलोन जे नगर आहे त्याचं पडाव आम्हाला पाहायला मिळतो. त्याचा नासधूस डिस्ट्रॉय ते झालेला आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. वचन 9 ते 12 मध्ये आम्हाला जे श्वापदाच्या मूर्तीसमोर जे नमन करतात त्यांच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं किंवा त्याची जे आराधना करतात त्याच्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. त्या लोकांचा नाश झालेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि वचन 13 मध्ये जे महासंकटाच्या काळामधून जे निवडलेले लोक आहेत किंवा महासंकटाच्या काळामध्ये जे मरण पावलेले आहेत त्या लोकांबद्दल त्यांना देवाने धन्य म्हटलेलं आहे किंवा त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. ही गोष्ट आम्हाला 13व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि वचन 14 ते 16 मध्ये आम्हाला जे अर्मगोदनचं जे युद्ध आहे त्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. तर हा संपूर्ण 14वा अध्याय जर आपण पूर्ण वाचला तर हा संपूर्ण 14 अध्याय जो आहे तो यहुदी लोकांविषयी आहे. आणि यहुदी लोक
आणि जे पृथ्वी तलावरचे जे उरलेले लोक आहेत, उरलेले लोक म्हणजे ह्यासाठी मी याचा उल्लेख करत आहे, कारण का जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात आणि ज्यांचं तारण झालेलं आहे, ते ह्या भागामध्ये नाही आहेत. ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अ, अ, अंतराळावर अंतराळामध्ये आहेत, स्वर्गामध्ये आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ते आहेत. ही गोष्ट आपल्याला अभ्यासामध्ये आपल्याला समजते. परंतु ह्या 1 ते 5 वचनं जी वाचली, ह्या 1 ते 5 वचनामधून ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, त्या गोष्टी आम्हाला देखील आमची आठवण करून देते. ती आपण पाहूया कशा प्रकारे आम्हाला ह्या गोष्टींची आठवण आम्हाला आमची का आठवण करून देते, ते आपण पाहूया. तर पहिल्या वचनामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की नंतर मी पाहिले तो पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम होते. तर ह्या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे. ती 1,44,000ची संख्या आहे. तर हे कोण लोक आहेत? जर हे 1,44,000 हे लोक यहुदी लोक आहेत, ते कशावरून? जर आम्ही 7व्या अध्यायामध्ये जर आम्ही गेलो प्रगटीकरणाच्या, तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ते हे कोण लोक आहेत? ते यहुदी लोक आहेत. आणि बघूया आपण 7वा अध्याय, त्याची काही वचनं आपण वाचूया. तर तिथे असं म्हटलं, ह्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरीत होते. मी आणखीन एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिले. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपिले होते, त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 1,44,000वर शिक्का मारण्यात आला. तर हे कोण लोक आहेत? तर हे इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी हे लोक आहेत. इस्रायल लोकांचे किती वंश आहेत? 12 वंश आहेत. आणि ह्या 12 वंशाचे 12,000 असं 5व्या वचनापासून जर पुढे आपण वाचत गेलो तर आम्हाला पाहायला मिळतं की 12 वंशातले 12,000 लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांच्यावरती शिक्का मारण्यात आलेला आहे. आणि ते त्यांची निवड झालेली आहे किंवा त्यांना वेगळं केलेलं आहे. आणि प्रत्येक जे ट्राईब्स आहेत किंवा प्रत्येक जे घराणं आहे इस्रायल लोकांचं, त्यातून हे लोक आहेत. तर ह्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे? ह्या ठिकाणी जे देवाचे लोक आहेत त्या देवाच्या लोकांवरती शिक्का मारण्यात आलेला आहे. आम्हाला जर एजिकेलच्या पुस्तकामध्ये पण आम्ही गेलो तर त्या ठिकाणी देखील भविष्यवाणी केलेली आहे. एजिकेल याचा 9वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये आपण ती वचनं जाणार नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. त्या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला मिळतं की काही लोकांवरती शिक्का मारण्यात आलेला आहे. तर प्रियांनो, जे देवाचे लोक आहेत त्यांच्यावरती शिक्का मारण्यात येतो. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील, आमची देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये निवड झालेली आहे. आम्ही देखील कोकरावरती विश्वास ठेवलेला आहे. हे जे 1,44,000 लोक जे आहेत त्यांनी देखील सुवार्ता ऐकली. सुवार्ता ऐकून देवाच्या वचनावरती त्यांनी विश्वास ठेवला. देवाच्या वचनावरती विश्वास ठेवून आम्हाला पाहायला मिळतं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला शेवटच्या काळामध्ये. आणि म्हणजे ज्यावेळेस आमचं स्वर्गारोहण होईल, आम्ही ज्यावेळेस वरती घेतले जाऊ, त्याच्यानंतरची ही घटना आहे. आणि त्या लोकांनी, यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्यावरती शिक्का मारण्यात आलेला आहे. तर जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात त्यांना वेगळं करण्यात येतं.
त्यांची निशाणी वेगळी आहे, ते वेगळे केले जातात. तुम्ही आणि मी देखील आमच्यावरती शिक्का मारण्यात आलेला आहे. हा बघा बरं. पहिले आपण पहिला अध्याय इफिस्करास पत्र आपण नेहमी वाचतो ही वचनं, पण आपल्याला आज ती आठवण करून देत आहेत. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 ते 14 वचनं आपण वाचूया. इफिस्करास पत्र पहिला अध्याय 13 ते 14 वचनं. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपला वतनाचा विसार आहे. तर आमच्यावरती देखील शिक्का मारण्यात आलेला आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का प्रियांनो तुमच्या आणि माझ्यावरती मारण्यात आलेला आहे. कधी मारण्यात आलेला आहे? ज्यावेळेस आम्ही सुवार्ता ऐकली. कधी मारण्यात आलेला आहे? ज्यावेळेस आम्ही त्या सुवार्तेविषयी आम्ही विचार केला, आम्ही त्याचा स्वीकार केला. स्वीकार केल्याच्या नंतर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला. त्याच्यानंतर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा आमच्यामध्ये येतो आणि तो वास करतो. पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्या आणि माझ्यावरती होतो आणि त्या दिवसापासून प्रियांनो आम्ही ख्रिस्ती होतो, किंवा त्या दिवसापासून आम्ही प्रभूचे अनुसरणारे अनुयायी आम्ही होतो. त्या दिवसापासून आम्ही त्याचे स्वतःचे लोक आम्ही होतो. प्रियांनो, ज्या दिवशी आम्ही प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या दिवशी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेतला म्हणून मी माझ्यावरती शिक्का मारण्यात येत नाही, किंवा किंवा ते लेबल माझ्यावरती होत नाही की मी ख्रिस्ती आहे. ख्रिस्ती किंवा ख्रिस्ती लोकांबरोबर माझी संगती आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे, नाही. तर प्रियांनो, ज्या दिवशी मी प्रभू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या दिवशी प्रियांनो तुमचं आणि माझं तारण होतं, आणि त्या दिवशी प्रियांनो तुम्हाला आणि मला वेगळं करण्यात येतं आणि आम्ही देवाचे लोक होतो. आज जर कुणी हे देवाचं वचन जर ऐकत असेल तर प्रियांनो विचार करण्याची गोष्ट आहे, कारण का जे देवाचे लोक आहेत त्यांना वेगळं करण्यात येतं. जसं ह्या यहुदी लोकांना 1,44,000 जे लोक आहेत त्यांना देखील वेगळं करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती देखील छाप मारण्यात आलेली आहे. आणि प्रियांनो तर हा विचार करण्याची गोष्ट आहे की जर जर मी 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 कोणत्या भागामध्ये किंवा मी कोणत्या ग्रुपमध्ये, मी प्रभूच्या ग्रुपमध्ये आहे का मी प्रभूच्या ग्रुपमध्ये नाही, देवाचं मी लेकरू आहे का नाही, हा विचार करण्याची ह्या ठिकाणी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. तर आम्ही पाहिलं की हे जे 1,44,000 लोक जे आहेत ते काय करत आहेत, त्यांचं ते कुठे आहेत आणि ते काय करत आहेत? ते कुठे आहेत? ते स्वर्गामध्ये आहेत. ते आम्हाला कसं माहिती पडतं? वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं असं म्हटलंय, ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील यांच्या समोर जसे काय एक नवे गीत गात होते. तर कुठे आहेत ते? ते राजासनासमोर आहे. देवाचं राजासन कुठे आहे? स्वर्गामध्ये. आणि 4 प्राणी कुठे आहेत? आम्हाला पूर्ण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं हे 4 प्राण्यांचा उल्लेख पूर्णपणे आम्हाला स्वर्गामध्ये असलेले हे 4 प्राणी आहेत. आणि हे जे वडील आहेत यांचा देखील उल्लेख आम्हाला पूर्ण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये किंवा आम्हाला पाहायला मिळतो की ते स्वर्गामध्ये आहेत. तर हे कुठं आहे? ते लोक हे स्वर्गामध्ये हे लोक आहेत. आणि ते काय करत आहेत? ते गीत गात आहेत. ते गीत गात आहेत बघा. आणि त्यांचा आवाज जो आहे तो प्रचंड आहे. तिथे काय म्हटलं वचन 2 मध्ये, आणि जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी व प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती असे जसे काय वीणा वाजविणारे आणि वीणा वाजवित आहेत अशी ती होती. मोठी वाणी आहे, प्रचंड वाणी आहे, आणि मोठा आवाज आहे. आणि कुणाचा आहे? तर वचन 3 मध्ये आम्हाला त्यात पाहायला मिळतं की ते काय करत आहेत? ते गीत गात आहेत. काय गीत गात आहेत?
ते एक नवे गीत गात आहेत. प्रियांनो, ज्यावेळेस ज्यावेळेस आमचं तारण होतं, ज्यावेळेस आमचा उद्धार होतो, ज्यावेळेस आम्हाला प्रभू समजतो, आमचं मन किंवा आम्ही शांत बसत नाही किंवा आम्ही शांत राहू शकत नाही. आमच्या मुखातून काय निघतं? आमच्या मुखातून देवाप्रित्यर्थ नवीन गीत आमच्या मुखातून बाहेर येतं. देवाप्रित्यर्थ नवीन स्तोत्रे आमच्या मुखातून बाहेर येतं. देवाप्रित्यर्थ आमच्यामधून काय त्याची स्तुती, त्याची आराधना बाहेर येते. का तर आम्हाला समजतं की की कशा प्रकारे आमचा आमचा उद्धार झालेला आहे. बघा, आपण स्तोत्र 40 मध्ये आपण जाऊया. स्तोत्र 40 आणि त्याचं मला असं वाटतं दुसरं वचन. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की दावीद काय म्हणत आहे. स्तोत्र 40 आणि वचन 1 पासून, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले. माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. काय झालेलं आहे या ठिकाणी? हा हा जो व्यक्ती आहे, दावीद आहे, हा कुठं होता? हा नाशेच्या खाचेत होता. हा कुठे होता? हा दलदलीमध्ये फसलेला होता. हा कुठे होता? हा चिखलात फसलेला होता. आणि त्याला बाहेर येणं, स्वतःहून तो बाहेर येणं हे पॉसिबलच नव्हतं, हे शक्यच नव्हतं. ज्यावेळेस आम्ही दलदलमध्ये फसतो, त्यावेळेस स्वतःहून आम्ही दलदलीच्या बाहेर येणं हे खूप कठीण आहे. हे हे अशक्य अशी गोष्ट आहे. आणि ही दाविदाला समजली की हे माझ्या हातातून मी मी स्वतःची सुटका मी स्वतः करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याने मला, तो म्हणतो की त्याने मला वर काढले. प्रियांनो, तुमचं आणि माझं तारण हे आमच्या स्वकर्माने झालेलं नाहीये. तुमचा आणि माझा उद्धार हे आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने आम्ही झालेलं नाहीये. तुमचा आणि माझा उद्धार हे प्रभू ख्रिस्तामुळे आमचा झालेला आहे. त्याने आमचा उद्धार केलेला आहे. त्याने आम्हाला हे तारण बहाल केलेलं आहे. आणि प्रियांनो, हे आमची कर्म नाहीयेत किंवा हे आमच्या गुणधर्मामुळे नाहीये किंवा आम्ही चांगले राहिलो म्हणून नाही. तर प्रियांनो, हे केवळ आणि केवळ देवपाची कृपा. आम्हाला इफिस्कराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यामध्ये देखील आम्हाला तीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या अध्यामध्ये आम्हाला तीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की तुमचा आणि माझा उद्धार कशा प्रकारे झाला. आम्ही बहकून गेलो होतो, आम्ही देवापासून दूर गेलो होतो, आम्ही देवापाच्या मार्गामध्ये नव्हतो, आम्ही सैतानाच्या रहाटणीप्रमाणे आमचं जीवन होतं. परंतु प्रियानो, तुम्हाला आमचा जो उद्धार झाला हे प्रभू ख्रिस्ताच्या कृपेमुळे, देवाच्या कृपेमुळे प्रियानो, तुमचा आणि माझा उद्धार झालेला आहे. याच्यामध्ये आमचा काहीच सहभाग नाहीये, याच्यामध्ये आमचा काहीच वाटा नाहीये, याच्यामध्ये आमचं काहीच सामर्थ्य नाही, याच्यामध्ये आमचं काहीच बुद्धी नाहीये, याच्यामध्ये आमचे कोणतेच विचार नाहीयेत. तर सर्व हे प्रभू ख्रिस्तामुळे, देवामुळे त्याची करणी आहे, त्याची कृत्य आहेत. आणि त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आणि याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम गीताच्या स्वरूपामध्ये झाला. याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम आराधनेच्या स्वरूपामध्ये झाला. याचा परिणाम काय झाला? देवाच्या स्तुतीमध्ये, देवाच्या गौरवामध्ये याचा परिणाम झालेला आहे. हे 1,44,000 लोक यांनी देखील ज्यावेळेस त्यांचा ज्यावेळेस उद्धार झाला शेवटच्या काळामध्ये, ट्रिब्युलेशनच्या काळामध्ये किंवा महासंकटाच्या काळामध्ये, केवळ आणि केवळ ज्यांनी प्रभू ख्रिस्ताचा गॉस्पल कधी ऐकलं नाही, त्यांचाच उद्धार आम्हाला पाहायला मिळतो, यहुदी लोकांचा. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की ती वेळ फक्त त्यांनाच आहे. आता तुम्हाला आणि मला संधी आहे. आता जे जे जेंटाइल्स आहेत त्यांच्यासाठी कृपेचा काळ जो आहे, हा समय आहे उद्धार स्वीकारून घेण्याचा किंवा प्रभूवरती विश्वास ठेवण्याचा. परंतु तो जो समय आहे तो केवळ यहुदी लोकांसाठी आहे, कारण का देवाने तो जो समय आहे तो यहुदी लोकांसाठीच ठेवलेला आहे. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी देवाचं गीत गायलेलं आहे. आपण पण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण आराधना करतो, ज्यावेळेस आपण आराधनेसाठी आम्ही जातो,
जातो, आम्ही शांत राहू नये, तर आमच्या मुखातून देवासाठी गौरव आमच्या मुखातून निघायला पाहिजे, देवासाठी नवे गीत आमच्यामधून निघायला पाहिजेत, देवासाठी आमच्या मुखातून नवीन शब्द बाहेर पडायला पाहिजेत. आणि तसं आम्हाला करायचं आहे. आणि त्यांचं गीत गाण्याचं कारण काय आहे बघा, त्यांचं गीत गाण्याचं कारण त्याच 3-व्या अध्यायाच्या आणि 4थ्या अध्यायाच्या आम्हाला वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आपण परत वाचूया. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील यांच्या समोर जसे काय एक नवे गीत गात आहेत, ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक यांच्याशिवाय कुणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकरासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांचं गीत गाण्याचं कारण काय आहे? त्यांचं गीत गाण्याचं कारण आहे कारण का ते विकत घेतलेले आहेत. इथं काय म्हटलेलं आहे की ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. ते विकत घेतलेले आहेत. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील आम्ही विकत घेतलेले लोक आहोत. आम्हाला जगापासून विकत घेतलेलं आहे, आम्हाला सैतानापासून आम्हाला विकत घेतलेलं आहे, आम्हाला पापाच्या सत्तेपासून आम्हाला विकत घेतलेलं आहे, आम्हाला पापाच्या गुलामीपासून आम्हाला विकत घेतलेलं आहे. बघा, 1 कोरिन्थीयरास पत्र 6वा अध्याय, आणि माझी वेळ संपत आलेली आहे. आपण एक वचन आपण वाचूया. 1 कोरिन्थीयरास पत्र 6वा अध्याय आणि 20वा वचन. 1 कोरिन्थीयरास पत्र 6वा अध्याय आणि 20वा वचन. त्या ठिकाणी असं म्हटलंय की कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. बघा, आम्ही मोलाने विकत घेतलेलं आहे. काय आम्हाला हे तारण जे आहे ते फ्री मध्ये मिळालंय, परंतु त्याची किंमत भरण्यात आलेली आहे. ती किंमत कुणी भरलेली आहे? ती किंमत ख्रिस्ताने भरलेली आहे. आपलं रक्त त्याने वाहिलं आहे, आपलं शरीर त्याने अर्पण केलेलं आहे प्रियांनो. आणि हे तुमचं आणि माझं, तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलेलं आहे. परंतु त्यासाठी किंमत भरलेली आहे. आणि ती किंमत कुणी भरलेली आहे? कोकऱ्याने भरलेली आहे. ती किंमत कुणी भरलेली आहे? ख्रिस्ताने भरलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते 1,44,000 लोक जे आहेत, त्यांच्या गीताचं किंवा त्यांच्या आराधनेचा विषय किंवा कारण विकत घेतलेले आहेत. ते लोक, त्यांना देखील वेगळं केलेलं आहे, विकत घेतलेलं आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील आमच्या आराधनेचा विषय किंवा आमच्या गीताचा विषय किंवा आमच्या स्तुतीचा विषय, आमचा विषय देखील तोच आहे की आम्हाला देखील मोलाने विकत घेतलेलं आहेत. आणि एक शेवटचा मुद्दा आपण त्या ठिकाणी बघू. आता ह्या 1,44,000 लोकांचं तारण झालं. हे 1,44,000 लोक जे आहेत ते देवाचे स्तुतीमध्ये आहेत, आराधनेमध्ये आहेत. आणि आता 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्यांचं सॅन्टिफिकेशन किंवा त्यांचं पवित्र जीवन आम्हाला पाहायला मिळतं. बघा, 4थ्या आणि 5व्या वचनामध्ये स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहे. प्रियांनो, पवित्र जीवन जगणारे ते लोक होते. देवासाठी जिवंत जीवन जगणारे ते लोक होते. ख्रिस्तासाठी त्यांच्यासाठी खूप थोडका समय होता. हे 7 वर्षांचा समय आहे त्यांच्यासाठी. परंतु ह्या 7 वर्षांमध्ये त्यांचा उद्धार होतो. ह्या 7 वर्षांमध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की ते पवित्र जीवन जगणारे होते. ख्रिस्तासाठी वेगळे करणारे ते त्यांचं जीवन होतं. आणि आम्हाला आम्ही जर अभ्यास केला तर हे यांचं उद्धार का झाला, यांची निवड का झाली? कारण का ते गॉस्पल, ते सुवार्ता सांगणारं त्यांचं जीवन होतं. देवाचं वचन सांगणारं त्यांचं जीवन होतं. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील हा विचार करण्याची गोष्ट आहे की देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. आमचा उद्धार झालेला आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला विकत घेण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला त्याची आराधना करायची आणि आम्हाला ख्रिस्तासाठी जीवन जगायचंय. त्याच्याबरोबर आम्हाला राहायचंय. त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला जीवन जगायचंय. शुद्ध जीवन आम्हाला जगायचंय. पवित्र जीवन आम्हाला जगायचंय. तसं करण्यास प्रभू तुम्हाला मला सहाय्य करू. धन्यवाद.